दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणामध्ये भूमिकांची दिशा नेमकी काय यावरून वाद सुरू आहेत। 4 दिवसांपूर्वी या प्रकरणामध्ये वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या संजय गायकवाड यांनी आज निराळी भूमिका मांडली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। एकीकडे दिशा सालियांच्या वडिलांच्या याचिकेत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचं सूचित करण्यात आलंय। मात्र प्रत्यक्ष जेव्हा दिशाच्या वडिलांना प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र आपल्यावर कुणाचाही दबाव नव्हता असं ते सांगतात। मागच्या 5 वर्षात तुमच्यावरती दबाव होता का आणि जर पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही समोर जाऊन सगळं सांगितलेलं होतं तर तुम्हाला हे का शांत बसावं लागलं? मला एवढं सगळं आयडिया नव्हती, एवढं केलं नंतर कळलं मला सगळं। पण हे सगळे पुरावे तुम्हाला आधीपासून माहिती होते? नाही, आधीपासून नाही माहिती, नंतर एक दोन वर्ष पूर्वी आले। एसआयटी समोर जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा हे सगळं तुम्ही सांगितलं होतं? हो, तुम्हाला काय कारवाई करायचं आहे तर करून टाका। नाही। विशेष म्हणजे दिशाच्या वडिलांना प्रश्न विचारले जात असताना एका मिश्रा नावाच्या वकिलांनी मात्र त्यांना माध्यमांशी बोलू दिलं नाही। त्याआधी जेव्हा दिशाचे वडील आणि वकील निलेश ओझा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले तेव्हा सुद्धा दिशाचे वडील माध्यमांशी बोलू नयेत म्हणून पोलीस त्यांना घेऊन गेले। सर, आप कुछ बताना चाहेंगे? नहीं, उनको प्लीज, उन्होंने कंप्लेंट पढ़ लीजिए बस। बोला तुम्हाला न्याय अपेक्षित आहे का? पहले बताया था कि जांच दोबारा सिग्नेचर करके दिया था। हाँ। सर, दबाव कोणी टाकला ना, मला समजत होतं। स्टेटमेंट घेतलं होतं एसआयटीने 2 वर्षापूर्वी स्टेटमेंट घेतलं होतं। हो, घेतलं होतं। पोलिसांपुढे काय मागणी केली आता तुम्ही? मी एसआयटीचा हे करा तुम्ही, तेवढा सिग्नेचर करून दिला। जेव्हा राहुल कनाल हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते त्यावेळी नितेश राणेंसहित भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचारासहित दिशा आणि सुशांत प्रकरणात त्यांच्यावर आरोप केले होते। 2022 सालीच नितेश राणेंनी राहुल कनाल यांचे फोन कॉल डिटेल तपासण्याची मागणी केली होती। पण 3 वर्षांपासून भाजपचीच सत्ता असताना कॉल डिटेल्स निघाले का याचं उत्तर कुणाकडेही नाही। दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचे जे काही घटना झाल्या त्या घटनेमध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता। म्हणजे त्याचे जे टावर लोकेशन असो, सीडीआर रिपोर्ट असो, थोडा त्याच्याबद्दल तपास केला तर आपल्याला कुठे ना कुठे पोहोचण्यामध्ये मदत होईल असं माझं म्हणणं आहे। उन्होंने कहा था कि मैं सुशांत सिंह राजपूत जी के घर के आसपास मेरा सेल टावर निकाला जाए। मैंने कहा उस दिन नहीं, 10 साल का निकाला जाए, और अगर 10 साल में अगर मेरा एक बार भी अगर नाम नहीं आता है तो क्या आप रेजिग्नेशन देंगे? तो गायब हो गए। हर चीज़ में वो गायब होते हैं। तो आप ओपन फॉर्मेट पे आइए, कहाँ पे भी टेस्ट कीजिए। एक ही चैलेंज पे एफिडेविट लिया जाएगा टेस्ट के पहले। क्या अगर जो गलत होगा उसे पॉलिटिकल अपने पार्टी से या पॉलिटिकल पोस्ट से रेजिग्नेशन देना होगा, मैं उसके लिए मंजूर हूँ। राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी। मी त्याला भेटून सांगितलेलं आहे, बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे। माझं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं। आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं। वकील निलेश ओझा एकीकडे म्हणतात आमच्याकडे फोटोसहित लोकेशनचे पुरावे आहेत, ते पुरावे पत्रकार परिषदेत मांडणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की समीर वानखेडेंकडे त्याचा सारा तपशील आहे। यावर पुढच्या सुनावणीत तरी ते पुरावे कोर्टासमोर ठेवले जातील का यावर वकील सांगतात की ते तुम्ही वानखेडेंच्या वकिलांना विचारा। राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार सुद्धा हे सगळं दाबून ठेवत आहे, यामध्ये फायदा कोणाचा आहे? हा, तो प्रश्न आमचा आहे, तुम्ही आम्हाला नका विचारू। हा प्रश्न आम्ही विचारतोय सरकारला तुमच्या माध्यमातून। एक आता तुम्ही म्हणालात की एनसीबीच्या रेकॉर्डमध्ये हे सगळे पुरावे आलेले होते आणि ते आतापर्यंत रेकॉर्डवरती कुठेच आलेले नाही। सिंपल 2 तारखेला ते ॲफिडेव्हिट देणार आहे समीर वानखेडे। हे सगळे पुरावे आहे तर 2 तारखेच्या त्यांच्या ॲफिडेव्हिट मध्ये हे सगळे पुरावे म्हणजे टॉवर लोकेशन,
सीडीआर जे काही 44 कॉल झाले ते सगळी माहिती असेल का? मी त्यांचा वकील नाहीये, तुम्ही त्यांच्या वकील आहात. वकील निलेश ओझा म्हणतात की दिशा प्रकरणाचा तपास योग्य सुरू असतानाच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली. यातला विरोधाभास म्हणजे आदित्य ठाकरेंवर बलात्कार आणि हत्येचा आरोप भाजप नेत्यांनी केला. वानखेडे कार्यरत असलेली एनसीबी संस्था ही केंद्राच्या अखत्यारीत आहे. मग वरती भाजपचं सरकार असताना वानखेडेंवर बदलीचा दबाव कोणी आणला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 5 वर्षापूर्वी वेगळा दावा करणाऱ्या दिशाच्या आईवडिलांची भूमिका आता का बदलली, यावरून त्यांच्यावर तेव्हा दबाव होता की आता दबाव आहे, यावर चर्चा होत आहे. दुसरीकडे 5 दिवसांपूर्वी सीआयडीनं आदित्य ठाकरेंचा या हत्येशी संबंध नसल्याचं सांगणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनीच आज आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सीआयडीने पूर्णपणे तपास केला आणि याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा कुठल्याही नेत्याचा याच्यामध्ये संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण कदाचित त्या तपास यंत्रणावर आता सालियांच्या परिवाराला विश्वास नसावा म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले असेल. पण हायकोर्टात जरी गेले असेल आणि सीआयडीचा रिपोर्ट सीआयडीने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही. आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे. बघा आता या राजकारणात तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात. पण सीआयडीच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. दिशा सालियांचे वडील सतीश सालियान व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला. म्हणून नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का, हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू प्रदेशाध्यक्ष म्हणून. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.